नमस्कार मॅडम. जय सगळ्यांना श्रीराम. जय श्रीराम सगळ्यांना. जय जय श्रीराम मॅडम. श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. जय जय श्री श्रीराम. जय श्रीराम. जय चला आज श्रीराम. आज आपण एक लास्ट टॉपिक घेणार आहोत. तुम्हाला जो रेकीचा पार्ट नाहीये पण तुम्हाला बोनस म्हणून दिलेला आहे. एक मिनिट मी जरा म्यूट करते. ऐकणार आहे का? तर रेकीचा पार्ट नाहीये पण हा तुम्हाला एक बोनस म्हणून मी देते आहे. काही सिम्बॉल्स मी तुम्हाला देते आहे, एंजेलिक सिम्बॉल्स, की जे एंजेलिक सिम्बॉल्स वापरून आपण आपलं हिलिंग जास्त पॉवरफुल करू शकतो. कारण रेकी लेव्हल 1 मध्ये आपल्याला हिलिंगचे साठी सिम्बॉल्स नाहीयेत. रेकी लेव्हल 2 पासून आपल्याला सिम्बॉल्स मिळायला सुरुवात होते आणि ते सिम्बॉल्स विथ अटुनमेंट मिळतात. पण हे जे सिम्बॉल्स आता देणार आहे ह्याच्यासाठी अटुनमेंटची गरज नाहीये. हे तुम्ही वापरू शकता, हे इतरांनाही देऊ शकता ज्यांना गरज आहे त्यांना. ओके, तर ह्या सिम्बॉल्सकडे आता आपण वळूयात. तर ह्याला म्हणतात झिबू सिम्बॉल्स. हे जे सिम्बॉल्स मी तुम्हाला देणार आहेत हे झिबू सिम्बॉल्स आहेत. हे डेबी आल्मस्टेड यांचे एंजलिक क्षेत्राशी एकदा कनेक्शन झालं. त्यांना ध्यानामध्ये हे सिम्बॉल्स मिळायला सुरुवात झाली. एक डेबी नावाची जी लेडी होती तिला, तर तिला देवदूतांकडनं हे सिम्बॉल मिळायला लागले आणि ह्या सिम्बॉल्सचा अर्थ काय आहे, ते कशासाठी आहेत, ह्याचं सगळं तिला माहिती तिला ध्यानामध्ये हळूहळू मिळायला लागली आणि तिने ती काय केली, लिहून ठेवायला सुरुवात केली. तर झिबू सिम्बॉल असं कोण म्हणतं, तर झिबू हे नाव पण एंजलने दिलेलं आहे या सिम्बॉल्सला. आपले जसे रेकीचे सिम्बॉल आहेत तसे हे झिबू सिम्बॉल जे आहेत, हे झिबू नाव हे सुद्धा एंजल्सनीच याला दिलेलं आहे. तर हे झिबू सिम्बॉल्स जे आहेत हे कसे वापरायचे, तर तुम्ही कागदावर झिबू सिम्बॉल काढू शकता, त्याचं प्रिंटआउट काढू शकता, ते असे हवेत तुम्ही काढू शकता किंवा मनात त्यांचं व्हिज्युअलायझेशन करू शकता. कागदावर तुम्ही काय करू शकता, पेनाने काढू शकता. ओके, हवेमध्ये तुम्ही 2 बोटांनी तुमच्या समोर तुमच्या ऑरा क्षेत्रात काढायचे हवेमध्ये आणि आपल्या आतमध्ये घ्यायचे, त्याचं नाव घेऊन, म्हणजे ते आपल्या ऑरामध्ये आतमध्ये जातात. पाण्याच्या बॉटलवर तुम्ही एक चिकटपट्टी म्हणजे एक कागदावर तुम्ही झिबू सिम्बॉल काढू शकता आणि तो कागद जर पाण्याच्या बॉटलला लावला तर त्या सिम्बॉलचे जे काही व्हायब्रेशन आहेत आणि इंटेन्शन आहे, समजा आता प्रॉस्पेरिटीसाठी असेल तर पाण्याच्या बॉटलला लावला तर ते पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा ते चार्ज होतं. त्यानंतर तुम्ही झिबू सिम्बॉलला प्रिंटआउट काढू शकता, एक 2x2 इंचाचा किंवा 3x3 इंचाचा, त्याचा एक कोस्टर बनवू शकता लॅमिनेट करून, आणि ते आपला पाण्याचा काचेचा ग्लास किंवा आपली पाण्याची बाटली रात्रभर त्याच्यावर ठेवायची आणि आपल्याला ते सिम्बॉल ज्याबद्दल आहे ते इंटेन्शन त्या बॉटलला द्यायचं आहे, की मी मनी मॅग्नेट आहे, माझ्याकडे प्रॉस्पेरिटी सहजपणे येत आहे, आणि ते ठेवून द्यायचं. तर रात्रभर काय होतं, ती बॉटल चार्ज होते. तुम्ही तुमच्या स्टोरेजचं पाणी असतं, पिंप असेल, फिल्टर असेल, तर त्या पाण्यावर पण तुम्ही हवेमध्ये हा झिबू सिम्बॉल काढून त्याच्या आतमध्ये प्रोजेक्ट करायचा आहे, 3 वेळा त्याचं नाव घेऊन. आपण आपल्या बॉडी पार्टवर पण काढू शकतो. जर बॉडी पार्टवर काढायचं असेल तर आपल्याला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचं आहे. झिबू सिम्बॉलला त्याचे रंग असतात, त्या रंगात काढायचंय किंवा ब्ल्यू पेननी काढायचंय. प्रत्येक सिम्बॉलचा वेगळा रंग असतो. तो जर पेन आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण ब्ल्यू पेननी काढलं तरी चालतं. आणि आपला जो लेफ्ट बॉडी पार्ट आहे तो रिसिव्हिंग आहे, त्यामुळे आपण त्यातली जी काही एनर्जी असते, समजा हेल्थ असेल किंवा प्रॉस्पेरिटी असेल, एकाग्रता असेल, तर ती एनर्जी आपण आपल्यामध्ये ऍब्सॉर्ब करतो. त्यासाठी आपण लेफ्ट बॉडी पार्टला काढायचं आणि आपण शक्यतो आंघोळ केल्यानंतर काढायचंय, म्हणजे दुसऱ्या दिवशी आंघोळ करेपर्यंत तो राहतो. जर पुसला गेला तर परत काढायचा आणि असं काढायचं की जो दिसणार नाही, नाही तर लोक म्हणतील हे काय काढले. ह्याचा टॅटू पण काढून घेतात परमनंटली लोक, किंवा ह्याचे पेंडंट बनवून ज्वेलरी सारखे पण घालतात, ज्वेलरी पण बनवतात. तर तुम्हाला स्क्रीन दिसतोय का हा? हो. हा. दिसतो. तर हे झिबू सिम्बॉल कसे वापरायचे, तर कागदावर तुम्ही झिबू चिन्ह रेखाटू शकता, प्रिंटआउट काढू शकता, हवेत काढू शकता किंवा मनातल्या मनात त्याचं व्हिज्युअलायझेशन करू शकता. तुम्हाला जर समजा तो सिम्बॉल खूप अवघड वाटला तर तुम्ही काय करू शकता, बना बनाया सिम्बॉल तुम्ही आपल्या समोर व्हिज्युअलाइज करू शकता. पाणी चार्ज करण्यासाठी अन्नावर पण काढू शकता, तुम्ही हाताने काढू शकता किंवा नुसता व्हिज्युअलाइज करून त्याला टॅपिंग करायचंय, प्रोजेक्ट करायचे अन्नावर. आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, कामाच्या टेबलवर काढू शकता,
लॅमिनेट करून ते चिन्ह ठेवू शकता. स्वतःच्या शरीराच्या अवयवांवर किंवा इतर व्यक्तींना हिलिंग देण्यासाठी त्यांच्या शरीरावर जिबू सिम्बॉलचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही कोणालाही तुमच्या घरामध्ये जर हा सिम्बॉल तुम्हाला त्या कामासाठी द्यायचा असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता, काढून देऊ शकता किंवा त्यांना दाखवू शकता की हा असा आहे, हा तुम्ही काढला तर तुम्हाला उपयोग होईल. आपली जी ध्येय आहेत, ड्रीम बोर्ड किंवा व्हिजन बोर्ड, त्याच्यावर पण जिबू सिम्बॉल आपण काढू शकतो. आपण काही अफर्मेशन दिले असतील, काही चित्र वगैरे चिटकवले असतील आपल्या घरांसाठी किंवा आपल्या बँक बॅलन्ससाठी, तर तिथे पण आपण हे काढू शकतो. स्लीप प्रोग्रामिंगसाठी पण आपण हे चिन्ह वापरू शकतो. आपल्याला झोप यावी म्हणून उशीखाली घेऊ शकतो. पुस्तके, पाण्याची बाटली, काचेचा ग्लास, उशी भिंतीवर काढू शकतो. मोबाईल स्क्रीनवर आपण त्याचा स्क्रीन ठेवू शकतो. आणखीन डेस्कटॉप किंवा लॅपटॉप स्क्रीन सेव्हर यावर आपण झिबू सिम्बॉल एकतर काढू शकतो हवेमध्ये किंवा व्हिज्युअलाइज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण अनेक प्रकारे हा सिम्बॉल वापरू शकतो. तर आता हे काय आहेत, हे सिम्बॉल कुठले आहेत, तर आता तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही काढायला अतिशय सोपे आहेत. प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा. हा आहे अबंडन्सचा सिम्बॉल, विपुलता. तर हा कसा काढायचा आहे, हा इथून सुरुवात करायचा आहे, असा सिंपल अतिशय खाली यायचं आहे, एच सारखा काढायचा आहे आणि इकडं जायचंय. ह्याला म्हणतात अबंडन्स. अतिशय सिम्बॉल आहे, सिंपल आहे आणि थोडंफार इकडे तिकडे झालं तर काही बिघडत नाही. कारण हे सिम्बॉल जे आहे ते एंजल्स कडून आलेले आहेत. एंजल खूप जेंटल असतात, खूप काइंड हार्टेड असतात. थोडंसं जरी काही त्याच्यामध्ये चूक झाली तरी काही होत नाही. तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे की मी हा अबंडन्सचा सिम्बॉल काढते आणि त्याप्रमाणे तो सिम्बॉल काम करेल. तर आता हा सिम्बॉल जो आहे हा फायनान्शियल फ्लो आणि समृद्धी आपलं वाढवण्यासाठी काढतात. पैशाची कमतरता दूर करून उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडायचे आहेत आणि आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी. त्यानंतर आपला पॉझिटिव्ह माइंडसेट, कारण फायनान्ससाठी आपला माइंडसेट खूप पॉझिटिव्ह लागतो. जर आपण नकारात्मक माइंडसेटनी आपण जर काम करायला सुरुवात केली की माझ्याकडे काहीच नाही, मला कसं काय मिळेल, असा माइंडसेट ठेवला तर आपल्याला तो सिम्बॉल काढूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे माझ्याकडे सर्व काही आहे आणि सर्व काही येत आहे असं आपण अबंडन्स माइंडसेट आपल्याकडे ठेवायचं आहे. करिअर आणि बिझनेस ग्रोथसाठी नोकरीच्या नवीन संधी, व्यवसायाचा विस्तार, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ह्याचा स्क्रीनशॉट काढा लिहिण्याऐवजी. जास्त क्लायंट्स आकर्षित करण्यासाठी हे सिम्बॉल प्रभावी मानले जातात. तुमचा जर काही बिझनेस असेल तर तुम्ही क्लायंट्स आकर्षित करू शकता. तुमचे क्लासेस असतील, ट्युशन असतील तर तुम्ही विद्यार्थी आकर्षित करू शकता. एनर्जी ब्लॉक्स मधून सुटका. आता आपल्याला पैशाच्या संदर्भात आपल्यामध्ये काही ब्लॉकेजेस असतात, त्यामुळे पैसा मिळायला अडचण होते. भीती, टेन्शन किंवा जुन्या चुकीच्या समजुती की मला पैसा मिळणं अशक्य आहे, पैसा मिळवणं खूप अवघड आहे. तर ह्या ज्या समजुती आहेत ह्या काढण्यासाठी हे सिम्बॉल्स वापरले जातात. ह्यामुळे काय होतात की हे आपल्या मनातलं क्लिअरिंग करतात आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतात. तर एकूणच काय, तर अबंडन्स, अबंडन्स हा फक्त पैशाचा असतो का? नाही. अबंडन्स प्रेमाचा असतो, विचाराचा असतो, सगळं घरदार, रिलेशनशिप, समृद्धी, पैसा, कपडे, लत्ते, सगळं सगळ्या बाबतीमध्ये विपुलता, अबंडन्स. तर आयुष्यभर टिकणारं प्रेम, उत्तम आरोग्य, मनाचं समाधान, हे सगळं सगळं सगळ्या लेवलचं अबंडन्स आपल्याला हा सिम्बॉल मिळवून देतात. पण मुलांना देऊ शकतो का? हो, लहान मुलांनाही काढू शकता. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की एका वेळेस तुम्ही 3 सिम्बॉल वापरू शकता कुठलेही. एका वेळेस तुम्ही तुमच्या हातावर किंवा इतरांच्या हातावर 3 सिम्बॉल काढू शकता. मुलं शाळेत जाताना पण त्यांना आवश्यक असलेला सिम्बॉल तुम्ही त्यांच्या बॉडी पार्टवर पण दिसणार नाही असा काढा. इथे इथे काढा वाटल्यास, म्हणजे त्या स्लीवच्या खाली लपला जाईल. नाहीतर त्यांना शाळेत टीचर रागवतील की हे काय डिझाईन काढून ठेवलं. दुसरं आहे, सर्व्हिस वाल्या मुलांच्या ह्याच्यावर, तुमचा आवाज कमी येतो. सर्व्हिस सर्व्हिस करणाऱ्या मुलांच्या ह्याच्यावरती हो काढले तर हो चालेल. हो, सर्व्हिस करणारे असोत, केजी मधले असोत, कुठलेही असू देत, स्वतःही असू, स्वतः पण. इष्टतम आरोग्याची स्वीकृती, ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. तर आपल्याला ऑप्टिमम हेल्थ पाहिजे, सगळ्या प्रकारचं आपल्याला आरोग्य पाहिजे. तर हा सिम्बॉल तुम्ही स्क्रीनशॉट काढा. सगळ्यांनी सगळ्यांनी ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत, कारण ह्याची पीडीएफ नाहीये, हे रेखीचा भाग नाहीये. तर याची हा सुरुवात सिम्बॉल कुठून करायची मॅडम? म्हणजे काढायचं कसंही काढू शकतो का करताना? कसाही काढू शकतो. हे बघा, आपण कसाही काढू शकतो. आता इथं जी जाड लाईन दिलेली आहे ना, त्या जाड लाईन पासून सुरुवात करायची साधारण, आणि जी थिन लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला यायचंय. ओके. आता हा जो आहे हा आपण असा काढायचा आहे, इथून इथं जायचं आहे. मग हे असं काढून ह्याला आपण असं, हे रांगोळीसारखं आहे, फ्री हँड सारखं, आणि शेवटी इथे यायचं. जी थिक लाईन आहे तिथून सुरुवात करायचं आहे, जी थिन लाईन आहे तिथपर्यंत यायचंय आपल्याला.
आता प्रॉस्पेरिटी असेल तर त्यासाठी तुम्ही हिरव्या रंगात काढू शकता, लाल रंगात काढू शकता. हेल्थ असेल तर तो हिरव्या रंगात काढू शकता. आणि तुमच्याकडे कुठलाही नसेल तर तुम्ही ब्ल्यू पेन वापरू शकता. ब्ल्यू पेन सगळ्यांना चालतो. इथून सुरुवात करायची आहे. हा तर हे जे आहे सेल्फ एक्सेप्टन्स आणि प्रेम. तर हा सिम्बॉल आपल्याला स्वतःच्या शरीराला आपण जसे आहोत तसं स्वीकारायला आपल्याला शिकवतो. बऱ्याच वेळा आपण सेल्फ हेट करतो. शरीराबद्दल आपल्याला राग असतो, दिसण्याबद्दल राग असतो, आपल्या आरोग्याबद्दल राग असतो, आपल्या स्वभावाबद्दल असतो. आणि आपणच जर आपला राग केला तर बाकी कोणीच प्रेम करणार नाही आपल्यावर. आपल्याला पहिल्यांदा आपल्यावर प्रेम केलं पाहिजे, तर आपल्यावर इतर लोक करतात. तर आपल्याला जसं आहे तसं स्वीकारायला हा सिम्बॉल शिकवतो. स्वतःचा तिरस्कार न करता आपण प्रेम करतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने हिलिंगची सुरुवात होते. नॅचरल हिलिंग पॉवर, आपल्या शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची जी काही नैसर्गिक शक्ती आहे, आपण पाहिलं खरचटलं लागलं तर आपोआप बरं होतं. तर हा सिम्बॉल जो आहे ना, तो सेल्फ हिलिंगची ही प्रक्रिया काय करतो, जास्त वेगवान करतो, सक्रिय करतो. म्हणजे कुठली पण इंजुरी झाली असेल तर किंवा काही आपल्याला व्याधिविकार असेल त्यावेळेस आपण जर आपल्या बॉडी पार्टवर हा सिम्बॉल काढला तर हिलिंग होण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होते. आणि त्यानंतर तुम्ही रेकी हिलिंग दिलं. तुम्ही रेकी हिलिंग देताना तुमच्या हातावर पण काढू शकता, लेफ्ट हँडवर, आणि तुम्ही असं रेकी हिलिंग देऊ शकता. ओके, पेनाने काढू शकता किंवा नुसत्या बोटांनी दोन्ही हातावर काढला तरी चालेल, हवेमध्ये. तर औषधांचा किंवा उपचारांचा शरीरावर सकारात्मक परिणाम व्हायला मदत करते. कधी कधी आपल्याला औषधांची काय होते, रिॲक्शन येते किंवा त्याचे काही साईड इफेक्ट असतात. तर ते आपल्याला न होता आपल्याला सकारात्मक पॉझिटिव्ह हेल्थ माइंडसेट, आजारपणामध्ये येणारा मानसिक थकवा किंवा भीती दूर करून मी निरोगी होऊ शकतो, मी आरोग्य संपन्न होऊ शकतो, हा आत्मविश्वास आपल्याला हा सिम्बॉल किती देतो. काढू शकतो आपण हे घराच्या भिंतीवर? जरा आवाज तुम्ही असं करा, कुणाचा तरी माईक चालू आहे तर जरा तो माईक हे करा तुम्ही. भिंतीवर वगैरे काढू शकतो का हे सिम्बॉल्स? हो हो, काढू शकता, काढू शकता. काय ठराविक दिशा असेल का? नाही नाही, दिशा वगैरे काही नाही. तुम्ही भिंतीला असं करा तुम्ही की एका कागदावर काढून तो सेलो टेपने भिंतीला चिटकवू शकता, येता जाता दिसू शकेल. किंवा मग लॅमिनेट करून ते लॅमिनेशन तुम्ही डिस्प्ले करायला ठेवू शकता तुमच्या घरामध्ये. त्याला एक व्हायब्रेशन असतात, कारण हे मानवनिर्मित सिम्बॉल नाहीये. हे जे आहेत हे डायरेक्ट एंजल कडनं आलेले आहेत, त्यामुळे ह्याचे आकार थोडेसे वेगळे आहेत. हा. मॅडम मी काल हॉस्पिटलला पाहिले हे हो का? सिम्बॉल आजकाल लावलेले. हो. अच्छा, आजकाल बरंच म्हणजे अवेअरनेस खूप आलेला आहे, त्यामुळे रेकी हा सुद्धा हॉस्पिटलमध्ये. त्या- इव्हन हा. दिल्लीला गंगाराम हॉस्पिटल आहे, तिथे रेकी वापरली जाते. आणखीनही बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे भारतामध्ये स्पेशल रेकीसाठी त्यांनी लोक अटेंड हे केलेले, टीम ठेवलेली आहे. अरे बापरे. हा, कारण मी विचारणारच त्यांना, पण पहा आज तुम्हीच मला ते सांगून दिलं. मग ते हे एंजेलिक हे आहे काहीतरी तुम्हाला दिलेलं सिम्बॉलचं, त्यांनी काल दाखवले तुम्हाला आणि तुम्हाला ते मिळणार होते म्हणून दिसले. हो ना. ओके, थँक्यू. तर आपल्या आजारपणामध्ये आपल्याला आपण खचून जातो आणि आपल्याला वाटतं की आता आपण कायम असेच राहणार आहेत की काय. तर आपल्याला जर कॉन्फिडन्स आला आणि मानसिकदृष्ट्या जर आपण स्ट्रॉंग असलो ना, तरच आपण लवकर हील होतो. तर तो जो स्ट्रॉंगनेस आहे तो आपल्याला हे नेईल. हेल्थ कॉन्शियस जीवनशैली, आता हे आपल्याला आपल्या आरोग्यदायी सवयी लावतात. म्हणजे आपण योग्य आहार घेणं, व्यायाम करणं, आळस न करणं, हे स्वीकारण्याची प्रेरणा. त्यामुळे आपल्या शरीराची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. माइंड आणि बॉडीचा बॅलन्स, केवळ शारीरिक नाही तर मानसिक भावनिक स्तरावर देखील संतुलन राखून उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आणि मिळालेलं आरोग्य टिकण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी हा सिम्बॉल आपल्याला मदत करतो. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलाय का ह्याचा? हो. ओके, आता हा पुढचा सिम्बॉल आहे. ह्याचं नाव आहे ऑथेंटिसिटी, सत्यता. सत्यता, आपण म्हणजे आपलं जे काय आहे ते ओरिजिनल आपलं बिंग आहे ते आपण वापरायचंय. आपल्याला आपल्या चेहऱ्यावर पडदा पाडून आपल्याला किंवा मुखवटा आपण वापरतो तसं नाही करायचं. तर ह्याला इथून सुरुवात करायची आहे. हे जर असे ट्रिकी आहेत कारण हे आपले मानव निर्मित नाहीयेत, हे सगळे एंजल्स कडनं आलेले सिम्बॉल, एंजल्सनीच तयार केलेले आहेत. आणि नाव पण त्यांना एंजल्स कडनंच मिळाले, जिबू सिम्बॉल. स्क्रीनशॉट काढून घ्या सगळं. इकडून जायचं आहे. थोडंसं इकडे तिकडे गेलं, प्रपोर्शन बिघडलं तरी काहीही बिघडत नाही. आपलं इंटेन्शन फक्त महत्वाचं आहे. मॅडम सुरुवात कुठून करायची? सुरुवात आहे ना, शक्यतो लेफ्ट मॅडम साईडला सुरुवात करून राईट साईडला जायचं आहे. अशा आपल्या प्रकारे आपल्याला सिम्बॉल काढायचं आहे. आपण आता पेन इथे वगैरे उचललं तर चालेल ना? म्हणजे काही नाही ना? शक्यतो एकाच ह्याच्यामध्ये काढायचे सिम्बॉल आहेत हे. काही ठिकाणी काही डॉट किंवा काही रेषा असतील तरच पेन उचलायचं आहे. हे एकाच ह्याने काढायचे, कंटिन्युटीमध्ये.
हा. बट उचलायचं नाही. इथं खाली आलं की परत वर यायचं आहे आणि मग इकडून इकडे जायचं. ओके. तुम्ही ते म्हणूनच स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला नंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि पाठ झाले पाहिजे असं नाहीये, पाठ होण्याची गरज नाही. तुम्हाला जेव्हा काढायचं असेल तेव्हा तुम्ही पाहून काढू शकता. बहुतेक लॅमिनेट तर करूनच लावतात आहे ना मॅडम? लॅमिनेट करून लावा. तुम्ही एका छोट्या कागदावर लावून तो काढून बाटलीवर पण चिटकवू शकता. आणि खाली लिहा वाटल्यास आय एम अ मनी मॅग्नेट किंवा आय एम हेल्दी. तुम्हाला जे काही इंटेन्शन त्या सिम्बॉल प्रमाणे द्यायचं ते देऊ शकता. आता स्वतःशी प्रामाणिक राहणं हा सिम्बॉल आपल्याला काय करतो, जगासाठी मुखवटा घालून न फिरता आपण आतून जसे आहेत ओरिजिनल तसं आपल्याला वागायला शिकवतो. बाह्य दिखावा, शो करण्याची वृत्ती हे आपण सोडून देतो आणि आपण आपल्या ओरिजिनल बिईंगशी कनेक्ट होतो. दुसरं म्हणजे लोकांची भीती. आता हे आपण असं कधी वागू शकतो, आपल्याला जसं पाहिजे तसं आपण वागायचं. तर आपल्या मनात भीती असेल, लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तर आपल्याला मुखवटा पांघरावा लागतो आणि आपल्याला खोटं खोटं वागावं लागतं. तर हा सिम्बॉल काय करतो, आपल्या मनातली ही भीतीच दूर करतो, लोक काय म्हणते. त्यामुळे आपण बिनधास्त आपल्या मनाप्रमाणे वागल्यामुळे आपली चिंता आपोआपच दूर होते आणि आपण स्वतःच्या आवडीनुसार जगण्याची हिंमत आपल्याला मिळते. इनर स्ट्रेंथ, सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये वाढ होते. आपण जेव्हा स्वतः जसं आहोत तसं वागतो ना, तेव्हा आपण कोणाची कॉपी करत नाही. आपण कोणाला जसं तसं आपण कॉपी पेस्ट करून जे म्हणतात ना कॉपी कॅट, तर ते कॉपी कॅट न बनता आपला स्वतःचा जो ओरिजिनल व्हर्जन आहे, जो ईश्वराने आपल्यामध्ये टाकलेला आहे, तो व्हर्जन बाहेर येण्यासाठी हा सिम्बॉल मदत करतो. कारण आपण कॉपी जर केली तर ती कॉपी फार दिवस टिकत नाही. मग कॉपीपेक्षा लोक ओरिजिनलकडेच जातील ना, मग कॉपी कशाला घेतील. तर त्यापेक्षा आपण आपला आपला व्हर्जन जो असेल तो जसा असेल तसा आपण आपला काढू शकतो. म्हणजे काढायचं नाहीच आहे आपल्याला, जसं आहे तसं व्यक्त व्हायचंय बस. त्यात खोटेपणा नाही कुठलाच. मी आहे ही अशी आहे आणि तसं स्वतःलाही आपल्याला स्वीकारायचं आहे. नात्यांमध्ये पारदर्शकता, ह्यांनी काय होतं, संवाद स्पष्ट होतो, मनापासून होतो. समोरच्या व्यक्तीशी वागताना खोटेपणा राहत, जसं आहे तसं. म्हणजे वरवर गोड बोलायचं, पाठीमागे नावं ठेवायचं, असे असतात लोक. मग ते आपल्याला जेव्हा फीडबॅक मिळतो तेव्हा ते आपल्या मनातून उतरतात. तर त्यामुळे आपल्या बाबतीत असं होत नाही. आपण जे आहोत तसंच आपण दाखवतो. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास, जवळीक येते, मोकळेपणा येतो आणि आपल्यासोबत लोकांना सुरक्षित वाटतं की बाबा आपण हिच्याशी बोलतोय तर आपल्याबद्दल जाऊन ही दुसरीकडे काहीतरी सांगणार. त्यामुळे आपल्यासोबत अतिशय सिक्युअर वाटतं लोकांना. डिसिजन मेकिंग आणि व्हॅल्यूज, आपल्या आयुष्यातील निर्णय घेताना इतरांच्या दबावाखाली घेत नाही. कारण आपल्याला जेव्हा आपल्याला पाहिजे तसं आपण जगतो आहोत, तर आपण कुठल्याही निर्णयासाठी इतरांच्या दबावाखाली येत नाही. आपल्या स्वतःचे जे काही मूल्य आहेत, आपले जे काही आपले मिथ आहेत, आपले जगण्याचे जे काही आपले तत्व आहेत, त्या तत्वांना धरूनच आपण निर्णय देतो. लोक काय म्हणतील किंवा असं सगळे असं करतात म्हणून मी असं करेन, असं कुठलाही दडपण आपल्यामध्ये राहत नाही. तर हा खूप महत्वाचा सिम्बॉल आहे. आता हा आहे बिगिन अन्यू, नवी बिगिनिंग. आपल्याला आयुष्यात नवीन सुरुवात. आता समजा तुम्ही रेकी शिकताय, तुम्हाला रेकी तुमच्या आयुष्यात आलेली आहे, ज्यांनी यापूर्वी केलेली असेल. पण काही लोक असे आहेत की आता पहिल्यांदाच रेकी आयुष्यात आली, तर आपल्याला ती रेकी सफल करायची आहे, पुढे न्यायची आहे, त्यात प्रो व्हायचं आहे, तर तुम्ही हा सिम्बॉल काढू शकता. नवीन बिगिनिंग तुमच्या आयुष्यात येते आहे, काहीतरी टर्निंग पॉईंट. तर हा पण आता इथून यायचा आहे. असा स्क्रीनशॉट घ्या सगळेजण आठवणीने, नाही तर विसरून जाल. नाही, असा काढायचं. आता हा सिम्बॉल काय सांगतो, तर जुनं काळ विसरून पुढे जा, मूव्ह ऑन व्हा. म्हणजे भूतकाळातल्या कटू आठवणी, कुणी आपला इन्सल्ट केलेला आहे, आपल्याला काही दुःख झालेलं आहे, पश्चाताप झाले, स्वतःच काहीतरी वागणं चुकलंय आणि आपल्याला तो कायम पश्चाताप घेऊन बसलो. तर त्यासाठी आपल्या मनातलं जे काही क्लिअरिंग करण्याची गरज आहे ते हा सिम्बॉल करतो. अपमान असू दे किंवा काही पण असू दे. आणि आपल्याला परत परत आपण भूतकाळाकडे जे वळतो ना, तर ते आपलं बंद होतं. फ्रेश स्टार्ट आणि नवीन संधी. आपल्या आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरू करताना, मग ते नवीन घर घ्यायचं असू दे, नवीन नोकरी असू दे, नवीन नातं असू दे, नवीन बिझनेस असू दे, हा सिम्बॉल आपल्या मनामध्ये अतिशय उत्साह आणि सकारात्मकता निर्माण करतो. आणि मला हे जमेल का, मी करू की नको, हा जो लो कॉन्फिडन्स असतो तो आपला जातो. त्यानंतर एनर्जी रिसेट करणं, आपल्या मनावर किंवा घरात जी नकारात्मक आणि साचलेली ऊर्जा असते ती सगळी काढून टाकून आपला माइंड परत रिसेट करायचा. आपण जसा मोबाईल काय करतो, आपण क्लिनिंग करतो ना बऱ्याच वेळा, क्लिनिंग क्लिनिंग क्लीन करण्याचं असतं की नाही ऍप, त्याच्यामध्ये झाडू सारखं दिसणार.
तर तसं हा काय करतो, हा सिम्बॉल आपल्या मनात झाडू मारतो आणि आपलं मन साफ करून टाकतो. वेळोवेळी आपलं मन साफ करणं खूप गरजेचं असतं, नाही तर तो कचरा तसाच राहतो. आणि तुम्ही पहा की समजा एखाद्या पाटीवर एक पाटी आहे, आपली लहानपणी आपण घ्यायचो तशी खापराची पाटी, त्याच्यावर बरंच काय काय गिचमीट लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही एक अफर्मेशन देताय की आय एम अ मनी मॅग्नेट. तर त्या सगळ्या गिचमिडीमध्ये ते अफर्मेशन दिसेल का कुठे? नाही. नाही. तर आपल्याला पाटी कोरी केली तर ते हायलाईट होईल. तसं आपल्या मनातले जे काही क्लटर आहे ते सगळं आपल्याला आधी क्लिअर केलं तर मग आपण आपल्याला जे काही इंटेन्शन घेतो ते युनिव्हर्सला पण क्लिअर दिसतं. भावनिक ओझं कमी करणं किंवा लेट गो करणं, मनावर आलेलं टेन्शन किंवा ओझं हे कमी करायचंय आणि जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या लेट गो करून द्यायच्यात की त्यांना आपण फॉरगिव्ह केल्याशिवाय पुढे निघू शकत नाही. तर त्यासाठी हे वापरतात. आणि सकारात्मक बदल स्वीकारणं. बरेच लोक बदलांना घाबरतात, त्यांना कम्फर्ट झोन मध्येच राहायला आवडतं. समजा दुपारी उठून एखादं काम करायचं असेल तर नाही, दुपारी माझी झोपेची वेळ आहे, मग मी कसं करणार, मला जमणार नाही, आधीच नाही म्हणून टाकतात. पण जर तुम्ही त्याच्यात पाऊल ठेवलं आणि बघितलं तर आपल्याला जमू शकतं. कम्फर्ट झोन म्हणून आपण बाहेर येतो आणि बदलांना न घाबरता त्यांचा स्वीकार करून त्या बदलामुळे आपल्याला काय प्राप्त होतंय त्याच्याकडे जर फोकस केला तर आपण यशस्वी होऊ शकतो. तर ते हा सिम्बॉल आपल्याला करतो. आपल्या मनातली जी फिअर असते किंवा अनसर्टन्टी असते त्याला हा दूर करतो. आता हा आहे सेंटर्डनेस. हा केंद्रितपणा किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही मुलांना पण आणि स्वतःलाही वापरू शकता. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या पहिल्यांदा. हा इथून सुरुवात करायचा आहे, असा असं जायचं आहे, सोपा आहे. हे असं. तर आता एकाग्रता फक्त मुलांनाच अपेक्षा असते का? नाही. आपण सध्या मोबाईल सारख्या युगात आहोत, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही. तर त्यामुळे आपल्या मनामध्ये कायम केओस असतो आणि आपण 10-15 मिनिटापेक्षा जास्त एकाग्र होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला मल्टीटास्किंगची पण आपल्याला गरज पण आहे आणि सवय पण लागलेली. त्यामुळे वर्तमानात राहणं आपल्यासाठी खूप अवघड झालेलं आहे. तर हा सिम्बॉल आपल्याला काय शिकवतो? मेंटल पीस आणि फोकस. ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. मनात विचारांचा गोंधळ खूप जास्त असेल, स्ट्रेस असेल, तर हा सिम्बॉल आपल्याला मन शांत करायला आणि क्लॅरिटी आणायला मदत करतो. जर खूपच विचार डोक्यात आहेत तर आपल्याला कुठलाही डिसिजन घेता येत नाही. क्लॅरिटी नसल्यामुळे आपण कुठल्याही एका डिसिजन पर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा हा सिम्बॉल वापरायचा आहे. इमोशनल बॅलन्स. जेव्हा आपल्याला खूप राग येतो, भीती वाटते, तेव्हा स्वतःला सावरून आपल्या इमोशन्सवर ताबा मिळवण्यासाठी हा सिम्बॉल आवश्यक आहे. आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल पाहिलेले आहेत की राग, चिंता ह्याच्यामुळे आपलं ऑरा जो असतो तो जीर्ण होतो, खराब होतो, त्याच्यामध्ये क्रॅक येतात. तर आपण जर आपला बॅलन्स साधला तर आपला ऑरा पण मजबूत राहतो. प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं. अनेकदा भूतकाळातले सगळे आपलं आठवतो आणि त्याच्यावर आपण रिग्रेट करतो, भविष्यकाळाची चिंता करतो. तर हे सगळं विसरून आपण जर आजचा दिवस जर एन्जॉय करायला शिकायचं असेल तर हा सिम्बॉल आपल्याला शिकवतो की जे काय होईल ते होईल, उद्या त्याची चिंता नको, काल जे काय झालंय हरकत नाही, सोडून द्या, ते आपण बदलू शकत नाही. आत्ता काय आहे त्याचा लाभ करून कॉन्फिडन्स वाढवून तुम्ही आतून शांत आणि स्टेबल होता. स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि कठीण प्रसंगात पण तुम्ही डगमगत नाही. बेटर डिसिजन मेकिंग. मन जर विचलित नसेल तर आपण योग्य आणि स्पष्ट निर्णय घेऊ शकतो. हा सिम्बॉल काय करतो, आपल्याला मानसिक संतुलन करतो. आपलं विचारांचं संतुलन, मनाचं संतुलन, भावनांचं संतुलन. त्यामुळे आपल्याला स्थैर्य येतं आणि आपण चुकीचे निर्णय घेत नाही. आपण सतत विवेक बुद्धीने आपल्याला निर्णय घेता येतात. तर हा मॅडम पुढचा याचा जरा सिम्बॉल परत दाखवणार का? एस हा एस घेता बघा, आला नाही. काढून घ्या स्क्रीनशॉट. हा, थँक्यू. हा आहे पुढचा हिलिंगचा सिम्बॉल. हा तुम्ही हिलर म्हणून जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही हा सिम्बॉल तुमच्या हातावर हवेतच काढू शकता, दोन्ही हातावर काढू शकता हवेत, किंवा एका हातावर काढायचा आणि एक टाळी वाजवायची आहे आणि माझ्या दोन्ही हातामध्ये तो स्थापित झालाय असं म्हणा. तर हा सुद्धा सोपा आहे. हा इकडून सुरुवात करायचा आहे. हे सगळे सिम्बॉल जनरली एका हातीच काढायचे आहेत. फक्त त्याच्यामध्ये असे डॉट किंवा लाईन्स वगैरे असतील तर त्यासाठी आपल्याला हात उचलायचा आहे. घेतला का स्क्रीनशॉट? मगा मगाचचा सिम्बॉल हवा होता, सेंटरचा. हे घ्या. हा, ओके. झालं? हा, ओके. झालं, थँक्यू. तर आता हा हिलिंगसाठी आपण स्पेशली वापरतो. आपल्याला कुठल्याही पार्टचं हिलिंग करायचं असेल, मानसिक, भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळ्या, म्हणजे हा आपण आपल्या शरीरावर टाकला तर आपलं निरंतर हिलिंग व्हायला सुरुवात होते. तर जलद रिकव्हरी.
शारीरिक आजार, जखम, थकवा यातून लवकर बरं होण्यासाठी. बायकांना जनरली विशिष्ट वयानंतर हाडं ठिसूळ व्हायला लागतात, थकवा यायला लागतो. तर हा सिम्बॉल जर आपण नियमितपणे काढला आपल्या अंगावर तर आपल्याला छान उत्साह वाटायला लागतो. हा सिम्बॉल शरीरातील नैसर्गिक ऊर्जा सक्रिय करतो. त्यामुळे औषधं आणि उपचार जास्त प्रभावी ठरतात आणि जास्त गरज पण लागत नाही त्याची. भावनिक ओझं हलकं होणं, म्हणजे आपल्या मनात साठलेला जुना राग, कोणाबद्दलचं दुःख असेल, भीती असेल तर ती काढून टाकण्यासाठी हा सिम्बॉल आहे. मनाला शांत करून मानसिक लेवलवरच्या जखमा भरून काढून मानसिक लेवलवरची रिकव्हरी. त्यानंतर आपला एनर्जी फ्लो आहे आपला तो आपल्याला मेंटेन करायचा असतो. सकाळी काम केलं दुपारी फ्लो कमी होतो, परत संध्याकाळी काम केलं रात्रीचा फ्लो कमी होतो. तर असं न होता आपण जर कायम एनर्जेटिक राहायचं असेल, आपले चक्र आपले बॅलन्स पाहिजे असतील तर हा आपल्याला खूप मदत करतो. चक्रांमधले अडथळे दूर करतो, ऊर्जेचा प्रवाह सुरळीत करतो आणि आपलं आरोग्य काय करतो, छान राहतो. त्यामुळे आपण नेहमी एनर्जेटिक राहतो. डीप रिलॅक्सेशन आणि शांतता. आपल्याला जे काही अनेक स्ट्रेस असतात, टेन्शन असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा शरीर खूप टाईट होतं आणि टाईटनेसमुळे आपल्याला पेन व्हायला सुरुवात होते. तर मेडिटेशन करताना जर आपण हा सिम्बॉल वापरला तर मनाला खोलवर विश्रांती मिळते. कारण मेडिटेशनच्या स्थितीमध्ये हा सिम्बॉल आपलं हिलिंग करायला सुरुवात करतो. रेकीमध्ये पण वापरू शकतो. इतरांचं हिलिंग करत असाल तर हा सिम्बॉल वापरताना तुमच्या रेकीची आता फर्स्ट लेव्हलला 10% ऊर्जा आहे, पण ह्या सिम्बॉल सहित जर तुम्ही रेकी केलीत तर तुमची ऊर्जा जास्त वाढेल आणि ह्या सिम्बॉलचे व्हायब्रेशन पण त्यांना मिळतील, एंजलची पण त्यांना आशीर्वाद मिळू शकतो. ह्याचा स्क्रीनशॉट घेतलाय का तुम्ही? हो हो. त्यानंतर हा आहे इनर पीस साठी, आत्मिक शांती. हा पण असा सिंपल आहे. हे तुम्ही पाठवताय ना पण? नाही, हे आपण फक्त पाठवणार नाही, ह्याचे फक्त सिम्बॉलचे हे चित्र पाठवणार आहे. तुम्ही बाकीचे स्क्रीनशॉट घ्यायचे. ह्याची पीडीएफ नाही आपल्याकडे. पण त्याच्यावर लिहिलेलं आहेच ना, लिहिलेलं असणारच आहे. नाही, ह्याच्यावर नाही, ह्याच्यावर लिहिलेलं नाही, हे सिम्बॉल पाठवणार आहोत आपण. अच्छा, मग ते लिहून घ्यायला लागेल का? हा, म्हणून तुम्हाला मी स्क्रीनशॉट घ्यायला सांगते. ओके ओके ओके. तर हा जो आहे हा इनर पीसचा सिम्बॉल आहे. तर ह्या इनर पीस कशासाठी, तर विचारांचा वेग कमी करणं. डोक्यात सारखे विचार असतात, दिवसातून 60,000 विचार, आणि आपल्याला ते अस्वस्थ करतात. आणि जनरली ते विचार कसे असतात, नकारात्मक असतात. त्यामुळे आपले डोकं भणभणायला लागतं. तर आपल्याला आंतरिक शांतता खूप आवश्यक आहे, त्याशिवाय आपण आपला दिवस शांततेत घालवू शकत नाही. स्ट्रेस आणि टेन्शन मधून सुटका, कामाचा लोड, घरगुती चिंता, ह्यामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी, माइंड रिलॅक्स करण्यासाठी हा सिम्बॉल मदत करतो. कोणाचा तरी माईक चालू आहे तर बंद करा जरा माईक. इमोशनल स्टॅबिलिटी, राग, चिडचिड, अतिसंवेदनशीलता. आत्ताचा सिम्बॉल कुठला? राग चिडचिडसाठी कोणता सिम्बॉल टाकलाय? इनर पीस हा सिम्बॉल आहे. मॅडम सर्व सिम्बॉल आणि त्याच्या समोरचं लिहिलेलं टाकाल काय पुन्हा? आम्ही ते लिहिलेलं केलंच नाही आहे. मी स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास, मी परत थोडे थोडे दाखवते तुम्हाला. ओके, माझ्याकडे ह्याची हो. पीडीएफ नाहीये, कारण नाही तसेही टाकले तुम्ही ग्रुपवर तर होईल ना. सिम्बॉल आहेत माझ्याकडे, हे लिहिलेलं जे आहे त्याची काही नाही माझ्याकडे. हो, लिहिलेलंच आमचं राहिलं. हा व्हिडिओ जर तुम्ही उद्या ग्रुपवर टाकलात तर पुन्हा हे लिहिलेलं सगळ्यांना बघून एसेस घेता येईल माझ्या तुम्हाला मते. सगळ्यांना ह्याचं रेकॉर्डिंग मिळणार आहे, हा. पण तुम्हाला ऍपमध्ये स्क्रीनशॉट घेता येत नाही, यासाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे इथे सिम्बॉलचा. बाकी तुम्ही ऍपमधून लिहून घेऊ शकता. हा, सॉरी, ऍपमध्ये नाहीये तुमचं, हे युट्यूबवरच आहे ना, हे ऍपमध्ये नाहीये, सॉरी. तुम्हाला युट्यूबवरच मिळणार आहे, तर तुम्ही ह्याचे नंतरही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि स्क्रीनशॉट घेऊनच तुम्ही तुमची पीडीएफ तयार करू शकता, प्रिंट करून. ओके. हा, तर विचारांचा वेग कमी करणं, सतत डोक्यात चालू असलेले चक्र, विचार चक्र ते थांबवणं, कामाचा लोड, घरगुती चिंता, ह्याच्यामुळे आपल्याला स्टॅबिलिटी येणं. इमोशनल स्टॅबिलिटी, राग सारखा, चिडचिड, अतिसंवेदनशीलता म्हणजे काय, कोणी थोडंसं काही चूक काढली तरी त्या माणसाला खूप लगेच झटका येतो. तर अशा प्रकारचं जे आपलं असतं ते खूप वाईट असतं, त्याने आपल्यावर खूप डॅमेज होतो आपण. तर त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि कुणी काही म्हणलं तरी आपण रिलॅक्स राहतो आणि शांत राहतो. डीप आणि गाढ झोप. गाढ झोप, आपल्याला झोप येत नसेल ना तर आपण आपल्या उशीवर हा सिम्बॉल हवेत टाकू शकतो. ह्याचं आपण एक लॅमिनेशन बनवू शकतो छोटंसं 3x3चं, आणि ते उशीखाली ठेवायचे आपल्याला.
किंवा उशीच्या आपल्या कव्हरमध्ये पण घालून ठेवलं तरी चालेल खालच्या बाजूला. तर त्यामुळे आपल्याला व्हायब्रेशन मिळत राहतात ह्याचे. सुरक्षिततेची भावना, एक प्रकारचं संरक्षण, मी सिक्युअर आहे, सुरक्षित आहे, असं आपल्याला एक जेव्हा फील होतं तेव्हा आपण गोंधळाच्या परिस्थितीत राहत नाही.